एक खोक्याबाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा भरली आहे, आतमध्ये सगळे खोकेबाईच भरल्यात। मनसेच्या बैठकीतून राज ठाकरेंची टीका। आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी राज ठाकरेंची अशी विधानं। जनतेनं ज्यांना निवडून दिलं नाही ते विधानसभेत नाही तर विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य, महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य प्रवक्ते कार्यकर्त्यांनी करू नये। काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद असले तरी इतर चांगल्या गोष्टी आत्मसात करा। नांदेडमधील कार्यक्रमातून अजितदारांच्या सूचना। माझं राजकीय पुनर्वसन करा, सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी। तर महायुतीच्या यशामध्ये विखेंचा मोठा सहभाग, पुनर्वसन निश्चितच होईल। विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन। पॉडकास्ट स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं शिंदेंवरील गाणं वादात। एकनाथ शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही, कुणाल कामराच्या गाण्यावरून उदय सामंतांचा इशारा। ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरून 31 मे पर्यंत हटवा। संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र। शिवरायांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी, पुतळा उभारणं दुर्दैव असल्याचीही नाराजी। हिंसाचारग्रस्त नागपुरातील संचारबंदी 6 दिवसांनी पूर्णपणे मागे। पोलीस बंदोबस्त मात्र कायम। जनजीवन पूर्ववत होऊ लागल्यानं नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त। अशोक चव्हाणांचे मेवणे भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदारांच्या राष्ट्रवादीत। अजितदारा, तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो। पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकरांकडून शुभेच्छा। दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता। मुंबई महापालिका स्तरावर हालचाली। आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी। नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय।